नमस्कार. काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याचा विपर्यास करून आज राज्यामध्ये विविध ठिकाणी त्याचा निषेध नोंदवणे, तसेच पुतळे जाळणे आणि अजून कुठले गोबर गटार गँग, फडणवीस गँगचे पंचनामे कारनामे आपल्याला पाहायला मिळत आहेत. भावांनो, बांधवांनो, आपण सुरुवातीपासूनच पाहतो, भारतीय जनता पार्टी असेल, RSS असेल, यांनी आपल्याला हिंदू मुसलमान आणि एकमेकांच्या बाबतीत जातीय द्वेष रुजवण्याचं, पेरण्याचं काम हे लोक सुरुवातीपासूनच करतायत. हर्षवर्धन दादांचं वक्तव्य अशा पद्धतीचं होतं की छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन टिपू सुलतानांनी इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध केलं, लढा पुकारला, तर ते सुद्धा एक महान आदर्शवादी क्रांतिकारी पुरुष आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करायला पाहिजे, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य होतं. आणि या वक्तव्याचा या लोकांनी विपर्यास करून राज्यामध्ये जातीय द्वेष कसा निर्माण करता येईल याचा प्रयत्न चालवलेला आहे. त्याचा उलटसुलट अर्थ काढून, त्याचं उलटसुलट चर्चा करून लोकांची माथी भडकवण्याचं काम ही गोबर गटार गँग करत आहे. प्रश्न असा आहे की छत्रपती शिवरायांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा सावरकरांनी हिंदू पतपातशहा या त्यांच्या पुस्तकामध्ये अपमान केलेला आहे. ते पुस्तक प्रकाशित सुद्धा झालेलं आहे. तर सर्वात पहिला महाराजांचा अपमान हे लोक ज्यांना आदर्श मानतात त्यांनी केलेला आहे. मग त्यांचा आतापर्यंत एकाही गोबर गँगच्या सदस्यांनी निषेध सुद्धा नोंदवला नाही. भाजपाच्या अनेक राष्ट्रीय प्रवक्त्यांनी महाराष्ट्राचा तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, ज्याला यांनी पद्मविभूषण म्हणून सन्मानित केलं, त्याने सुद्धा महाराजांचा अपमान केला. जेम्स लेनने जिजाऊंचा अपमान केला. श्रीपाद छिंदम नावाच्या भाजपच्या नेत्याने महाराजांचा अपमान केला. त्यावेळेस ही गोबर गटार गँग कोणत्या बिळात जाऊन बसली होती, हा माझा त्यांना प्रश्न आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.